मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. मी स्वतः ज्योतिष विषयी क्लासेस घेतो. आपले YouTube चॅनल आहे. त्याच्यावरती मी आपली माहिती येत असते. त्याचबरोबर मी कुंडली रिडिंगही करतो, उपायही सांगतो. हे मला सांगायची पडेल. कारण मला ड्रेस कोड नाहीये. धोतर नाहीये, उपरणं नाहीये, गळ्यात 4 माळा नाहीयेत. खडे म्हणजे हातात खडे नाहीयेत. म्हणजे खड्याचे अंगठे नाहीयेत. ह्याच्यात रुद्राक्ष नाहीयेत. वगैरे सगळं हे जे आहे, हे कोडमध्ये नाहीये माझं. माझं आडनाव हे पोळ आहे. मी पोळ म्हणजे कोणापैकी आहे हेही नाही तुम्हाला लक्षात सगळ्यांना माहीत आहे. मी काही ब्राह्मण नाहीये. बरं मीच मी ज्योतिष सांगतोय, मीच अभ्यास करतोय, असं नाहीये. सगळेच करतात. जी लोकं आतापर्यंत याचा अभ्यास करून याच्यावरती सांगितले, त्याच्यामध्ये हे ज्यावेळेला YouTube चॅनल आलंय, Facebook आलंय, त्यावेळेला पासून वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगणं, हा एक खूप मोठा ट्रेड झाला. आणि हा ट्रेड ज्यावेळेला तुम्हाला ती माहिती परिपूर्ण आहे, बरोबर आहे, नाही, याचा विचार लोकं करत नाहीयेत. आणि त्यातल्या त्यात कोण करत नाहीयेत? बायका करत नाहीयेत. कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही नियम जे आहेत, हे नियम फिक्स नियम नाहीयेत. मुस्लिम समाजामध्ये जे काही नियम आहेत, हे एका चौकटीत बसवलेले आहेत. आणि आपले नियम जे आहेत, म्हणजे हिंदूंचे जे देवांचे नियम आहेत किंवा पूजापाठाचे नियम आहेत, याच्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची चौकट नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला एखादी व्यक्ती ड्रेस कोडमध्ये येऊन माहिती सांगते, त्यावेळेला त्या माहितीचा श्रद्धेनं अंमल केला जातो, उपाय केला जातो. पण तोच उपाय अगदी चुकीचा सांगितला तरी सुद्धा केला जातो. आणि माझ्यासारख्याने एखाद्यानं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं विचार करून, अभ्यास करून जरी एखादी गोष्ट सांगितली, तरी त्याच्याकडं निग्लेक्ट केलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. ठराविक लोकांच्या आडनावाची लिस्ट बघितल्यानंतर मग त्याचे व्हिडिओ बघितले जातात. बहुजन समाजाचेच लोक असं करतात. आजपर्यंत मी बघितलेल्या पत्रिकेमध्ये 60% ह्या 3% वाल्यांच्याच पत्रिका बघितल्या. हे तितकंच महत्वाचं आहे. परिस्थिती माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवते. आणि त्यातली ही एक परिस्थिती ही खूप महत्वाची आहे. आणि ती म्हणजे येणारे अडचण. एखादं घर ज्यावेळेला भरभराटीमध्ये असते, त्यावेळेला त्या घराची स्थिती, त्या घरातल्या बायकांची जी मानसिकता, वागण्याच्या पद्धती, ह्या सगळ्या एक वेगळ्या पद्धतीच्या असतात. पण ज्यावेळेला त्याच घराला काही कारणानं धंद्यामध्ये, नोकरीमध्ये असेल, कशामध्ये असेल, त्या घराची आर्थिक परिस्थिती बिघडते. त्यावेळेला मात्र त्या फार इमोशनल होतात. मानसिकरित्या त्या इतक्या दुर्बल होतात, की कुणी काहीही सांगितलं तरी ते करतात. आणि त्यामध्ये YouTube चॅनलवरती तर खूप पद्धतीनं चुकीची माहिती दिली चालली आहे. आणि त्या पद्धतीनं त्या गोष्टी केल्या जातात. मग ह्या का केल्या जातायत? तर एक दिवा लावला की मला लगेच माझा चमत्कार होईल. मला लगेच काहीतरी त्याचं भरभराट होईल. माझ्या नवऱ्याला लगेच अडचणीतनं बाहेर पडेल. माझा मुलगा बाहेर पडेल. पण एक लक्षात घ्या.
आता हा जो की नाही आपल्या सणांचा, आपल्या देवांचा, पितरांचा जो काही एक क्रम सांगितलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. आणि आज लोकं त्याच्या व्यतिरिक्त करतायत. का करतायत? तर माझ्या अमुक-अमक्यानं कडं हे देव आहेत किंवा त्यांनी तो देव तिथं आणलाय, म्हणून त्या व्यक्तीचं खूप चांगलं आहे. एक काळ असा होता, की त्यावेळेला तुमच्याकडं काहीच नव्हतं आणि ती देवही नव्हता. त्यावेळेला तुमची परिस्थिती खूप चांगली होती. खूप चांगली होती. म्हणजे ज्यावेळेला तो देव त्यांच्याकडे त्यांचा नव्हता तुमच्याकडं. मग त्यावेळेला का होती? मग त्यांचं चांगलं झालं होतंय म्हणून आमचं चांगलं होणार आहे. ही भावना की नाही कधीही ठेवू नका. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. प्रत्येकाची वेळ आहे आणि प्रत्येकाच्या वेळेनुसार आणि प्रत्येकाच्या पायगुणानुसार ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. प्रत प्रत्येक दिवस आहे, हा एक नवीन सूर्य घेऊन नवीन उगवलेला येतोय. सूर्य तोच आहे, पण तुमच्या आयुष्यामधला तो दिवस मात्र काही वेगवेगळा आहे. जन्माला माणूस आल्यानंतर तिची जन्मलग्न पत्रिका होत्या. म्हणून सगळेच दिवस जन्मल्यापासून मरेपर्यंत एकसारखे नसतात. मग त्याही घराची परिस्थिती एक वेगळ्या पद्धतीने होती की. तुमची परिस्थिती चांगली होती. मग त्यावेळेला तुमच्या हातनं कमी जास्त चूक झाली. तुमच्या घरामध्ये की नाही ती परिस्थिती राहिली नाही. म्हणून तुम्ही की नाही इमोशनल होण्याची काही गरज नाहीये. काही गरज नाहीये. माझ्या हातनं काय चूक झाली, याच्यापेक्षा तुमची वेळ कशी आहे, कशी फिरते, हेही बघा ना. ए आवाज बंद करा रे. तुम्ही त्या गोष्टीला विचार करा. आपल्यामध्ये काय सांगितलंय? आपल्यामध्ये सांगितलेलं आहे, कुलदेव पाहिजे, कुलदेवी पाहिजे, अधिक देव पाहिजे. हे नियम झाले. कोणते नियम झाले? की तुमच्या घरामध्ये असलेलं देवघर आहे. प्रत्येक हिंदू आहे, त्याच्या घरामध्ये देवघर आहे. मग त्याच्यामधल्या ज्या काही लोकं आहेत, हं, त्यांचे देव घरात नसतात, त्यांचे नाही त्यांच्या बस्तीत असतात वगैरे, तो सोडून द्या विषय. पण सर्वसामान्य हिंदूंच्या घरामध्ये असलेल्या ह्या गोष्टी आहेत. मग त्या ठिकाणी कुलदेवाला, कुलदेवी आली, त्यानंतर अधिक देवता आली. अधिक देव असत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग आणि दुसरं की नाही आपल्या देवघरामध्ये काय पाहिजे? तर तुमच्या देवघरामध्ये गणपती पाहिजे, बाळकृष्ण पाहिजे, शंख पाहिजे. आता काही लोकं म्हणतात, शंख असला की काय होतं? भांडणं होतात. अरे नाही, शक्य नाही. शंख हा का पाहिजे? हा शंख ध्वनी कधी ऐकलाय का तुम्ही? शंख ध्वनीचा की नाही उच्चार बघा. त्याचे निघणारे वेव्हज बघा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्षाला समोरचं जायचं आहे आणि ते संघर्षाला समोर जात असतेवेळी आपण शत्रूला सुद्धा पाठीवर वार कधी करत नाही. कधीच करत नाही आपण पाठीवरती वार. समोरासमोर वार करतोय आणि युद्धाला कायम तयार राहण्यासाठी हुशार हो, असं म्हणून तो शंख सुद्धा वाजवला जातो. मग हे सगळ्यासाठी इथं घंटा देखील आहे. घंटानाद करून बघा. आपल्या घरामधले ज्या वेव्हज आहेत, त्याच्यामध्ये पडणारा फरक हाही तिथं भाग. मग शंख शंख पाहिजे, घंटा पाहिजे, दिवा आला. आता आमच्याकडे नवीन फॅड आलं. शेजारणीनं केलं, की मी करणारच. त्या बाईकडं तेवढं आहे, म्हणून माझ्याकडे असलंच पाहिजे. त्या गोष्टी करू नका. कलश.
देवघर म्हटलं की कलश आला. एक तांब्या घ्यायचा, त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा, त्या नारळावरती पाणी घालायचं आणि तो नारळ तसाच ठेवायचा. एक तर तो नारळ पुजतोय, नाहीतर रुसतोय. आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कलशावरती नारळ ठेवायचा नाही. नाही, हे लक्षात ठेवा. मी परत उच्चारतो, देवघरामध्ये कलशावरती नारळ ठेवायचा नाहीये. तो नारळ कुसतो किंवा रुसतो. त्या दोन्हीही गोष्टी ह्या घातक आहेत आणि आपल्या नियमात न बसणाऱ्या. एक चूक झाली. आता आली अन्नपूर्णा. कौतुक अन्नपूर्णेचं आलंय. अन्नपूर्णेला असली तर तुमचं कणी काय होतंय? तुमच्या घरात अन्न शिजतंय. नाही. अन्नपूर्णा ही देवघरामध्ये नको पाहिजे. काही देवांची स्थानं ही देवघरातच पाहिजेत आणि काही देव हे देवघरामध्ये असू नयेत, हा संकेत आहे. शिवपिंडी. शिवपिंडीबद्दल की नाही प्रचंड कौतुक आहे. शिवपिंडी की नाही तुम्ही आणून बसवला. कसली बसवला? चांदीची बसवला, पितळीची बसवला की नाही, स्फटिकाची बसवला. आता आणि कशी? पण मुळात शिवपिंडी ही देवघरामध्ये नाही. कारण शिवपिंडी घरात असणं हे चुकीचं आहे. मग आता हा भागने बराच मोठा समाज म्हणजे लिंगायत समाज हा की नाही मला विरोध करणार आहे. तुम्ही करा, मला विरोध करा, पण त्याचे की नाही कारणं काय आहेत, कशी आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. शिवपिंडी ही 2 दगडाच्या खाणीमधली की नाही शिवपिंडी केली. एका दगडाच्या नव्हे. आणि ही शिवपिंडी मंदिरात असते. त्या शिवपिंडीचं स्थान मंदिरात असतंय, तुमच्या देवघरात नसते. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे शिवपिंडी नाही पाहिजे. आता वेगवेगळ्या देव्या आहेत. आता आमच्या इकडे 33 कोटी देव, हजारो देव्या. मग ही देव कोणी माझ्या त्या रिलेटिव्हकडे आहे, माझ्या त्या रिलेटिव्हकडे आहे, नाहीतर माझ्या त्या मैत्रिणीकडे आहे. ती त्यांच्यात आहे म्हणून त्यांची भरभराट चालली आहे. नाही. असं कधीही होत नाही. ती देवी आहे. मी तिनं पुजलं म्हणून मी पुजतो. माझी आज वेळ वाईट आहे. म्हणून मी इकडे करतो. नाही. असं कधीही करू नका. का करू नका? तर त्या देवीचा आणि तुमचा संबंध नाहीये. एखाद्या वेळेला ती सतीचंच रूप असेल. पण तुमची कुलदेवी वेगळी आहे. जरी सतीचं रूप असलं, तरी सुद्धा वेगवेगळ्या देवा केलेल्या आहेत. आणि आपण म्हणतोय माझी ही देवी माझी आहे. आपण जाताना खूप ठिकाणी जातोय. देवींच्या मंदिरामध्ये जातोय. म्हणून तुमची जे काही देवीला गेला, ती सगळी मंदिरं तुमची झाली काय? देवा तुमच्या झाल्या काय? नाही. बायकांना खूप सवय झाल्या. आता हल्ली गाड्या प्रत्येकाच्या घरात झाल्यात. जरासं की नाही सुळसुळाट झाल्याबरोबर जातोय मनुष्य. तिथनं येताना मूर्ती घेऊन येतोय. देवघरामध्ये चालू ठेवून टाकतोय. का? कुठल्याही देवस्थानला गेल्यानंतर कुणीही देवी किंवा देव आणायचा असत नाही. ही पहिली गोष्ट. आपल्या घरामध्ये गणपती हा महत्वाचा आहे. गणपती धातूचा असावा, मग पितळीत असू दे. पितळीत असू दे तो. पण हा भरीव पाहिजे. चांदीचा करू नका. चांदीचा केला तर भरीव करा, मोठा करा. ज्याने त्या मूर्तीला काहीही भंग होणार नाही कित्येक काळ. जर तुम्ही पोकळ केला, ती चेपली, भोग पडलं, मूर्ती तुम्हाला सोडून द्यावी लागेल. त्याच्यामध्ये वडावावडी काही करायची नसत्या. नाहीतर ते मोडलो, मी त्याच्यामध्ये आणखी काहीतरी थोडंसं घातलं.
आणि आम्ही परत मूर्ती केली. याचा अर्थ काय झाला माहिती आहे काय? गणपतीला तुम्ही मोडलं, आणखी तुम्ही त्याचं केलं नाही. एकदा देव पण त्याच्यामध्ये आला, की त्याला त्याचं विसर्जनच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये वाडावाडी काही नसतंय. मग करते वेळीच करा ना. मग तुम्ही चांदीचा केला तर भरीव करा. जे तुमच्या 2-3 पड्या जातील. मग ते नंतर आपल्याला विसर्जित करायची त्यावेळेला त्यांचं त्यांनी बघतील. पण ते देखील त्यांनी विसर्जितच करायचं आहे. तुमच्या आजोबा-पंजोबांनी एखादा भरीव गणपती केलाय आणि त्याला तो डॅमेज झालाय, तर त्याला दही-भाताचा नारळ देऊन त्याला नदीमध्ये विसर्जित करणं हाच उपाय आहे, लक्षात ठेवा. तो चांदीचा आहे म्हणून नाही. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या घरामध्ये पाहिजेत. आता देवघर आहे. देवघर मार्बलचंच चाललंय. मार्बलचा देवघर, त्याला वरती फ्लॅट किंवा त्याला कळस. आपल्या देवघराची संकल्पना वेगळी आहे. देवघर हे लाकडीच पाहिजे. त्यातलं पहिलं नाव येईल लाकूड म्हटलं तर चंदन, शिसम, सागवान. मग सागवान आपल्याला ठीक आहे. चंदनाचं काय आपल्याला शक्य नाही आहे. शिसमचंही ठीक म्हणजे शक्य नाही आहे. ज्यांना परवडते त्यांनी करतील. पण सागवान ठीक आहे एक. मग ते सागवानचं लाकूड करा, लाकडाचं करा. तो सुद्धा चौरंगासारखा मागे फ्लॅट असलेला एक चौरंग पाहिजे, म्हणजे ती देवघर पाहिजे. त्याला 2 स्टेप पाहिजेत. का 2 स्टेप पाहिजेत? त्यालाही कारण आहे. त्याला कारण कोणतं आहे? तर वरच्या पायरीवरती देव पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती तुमचा गणपती आला, तुमचा कुलदेव आला, कुलदेवी आली, अधिक देवता आली, बाळकृष्ण आला. म्हणजे सगळे तुमचे देव जे आहेत ते सगळे वरच्या लाईनला येतील. आता राहिला कोण? पितर. आमच्यातले लोक आता सगळे कराले. पितर पूजायचे नाहीत. अरे पितर पूजायचे नाहीत, का पूजायचे नाहीत? त्याच्या मागची कारण सांगा ना. मुसलमान पूजत नाही. अरे मुसलमान तो काय करतोय ते बघा. ख्रिश्चन आहे तो काय करतोय ते बघा. त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही ठरवा पूजायची की नाही ते. त्यांनी त्यांचे पितरांना स्मशानात ठेवलंय. त्यांनी तिथं त्यांना भेटायला जातात. मग तुम्ही जावा. कुठला तरी एक दिवस असा ठरवा. त्यांनी शुक्रवार घेतला, ख्रिश्चनांनी रविवार घेतला. तुम्ही कुठला घेता? महादेवाचा वार सोमवार घ्या आणि जावा प्रत्येक वेळेला स्मशानामध्ये. तिथं जा, तुमच्या त्यांच्या बाबाला, आईला सगळ्यांनी भेटा. तिथं प्रेयर प्रार्थना करा आणि या. त्यांची स्मशानं स्वच्छ आणि सुंदर असतात आणि तुमची स्मशानं दरिद्री असतात, दरिद्री. गावामध्ये आलेलं स्मशान हे अक्षरशः हागंदरी झालेलं असतंय. सगळ्यात सुंदर जागा पाहिजे, ती जागा सुंदर नसत्या. ती आमची शोकांतिका आहे. आम्ही आमचे देव विधीपूर्वक त्यांना आम्ही बोलवून आणलेलं आणि घरात स्थापन केलेलं आहे. म्हणून आमच्यामध्ये पितर आणि देवपितर असे 2 भाग. काय झाले? पितर आणि देवपितर असे 2 भाग झाले. मग पितर कधीपर्यंत आहेत? पितर हे मेल्यापासून वर्षश्राद्ध, भरणीश्राद्ध होऊपर्यंत हे कोण आहेत? पितर आहेत. ज्या वेळेला आपण 3:30 मुहूर्तावरती लग्न आणि वास्तुशांती या वेळेला त्यांना बोलून आणतोय, त्यावेळेला ते कोण होतात? देवपितर होतात. आता भरणीश्राद्ध हा देखील एक मोठा विषय आहे. प्रत्येक वर्षी काही जण प्रत्येक वर्षी भरणीश्राद्ध करतोय, काही जण भरणीश्राद्धच करत नाही. वर्षश्राद्ध होण्याच्या पूर्वीच भरणीश्राद्ध करतोय. समजा जुलैला तो मेला असेल, तर येताना जुलैला पुढचा जून, बरोबर? त्यावेळेला काय होणार? 1 वर्ष होणार. पण तो 2 महिन्याने येणाऱ्या भरणीश्राद्धावरती तो करतोय. समजा तो नोव्हेंबरला मेला असेल,
नोव्हेंबरला वर्ष होणार. पण हा पहिलाच म्हणजे पक्ष माळामध्ये भरणी श्राद्ध करून मोकळा होतोय. का? आणि त्याचे दिवस सांगितलेले आहेत. माझं मोक्ष नावाचं पुस्तक आहे. आत्मा, प्रेतात्मा आणि मोक्ष. त्याच्यामध्ये मी कुठल्या दिवशी कुठला विधिकरणी करायचा आहे, कसा करायचा हे सगळं सांगितलेलं आहे. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत नसेल ना, तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर असा सगळीकडे आहे. विचारा तुम्ही काय विचारायचं ते. आणि तुम्ही हा प्रश्न जो आहे, हा पितर पूजण्याचा प्रश्न, देव आणि पितर एकत्र ठेवायचे नाहीयेत. इथं परत झाले. आम्ही आमच्या पितरांना देवपितर आल्यानंतर देवघरात पूजलंय. पितर असताना पूजलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणजे वर्ष होऊन वर्ष श्राद्ध झालं, भरणी श्राद्ध झालं, याच्यापूर्वी आम्ही आमच्या पितराचा टाक, काय जे सिंबॉलिक टाक जो असतो, तो टाक आम्ही काय करत नाही, देवघरामध्ये पूजत नाही. तो कधी पुजतोय? भरणी श्राद्ध झाल्यानंतर. त्याचं देव म्हणजे पित्रामध्ये, पित्राचं देवपित्रामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग आम्ही तो पुजतोय. ही त्याच्यातली खरी थिंक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, देवघरामध्ये पितरांचे टाक हे पुजले गेलेच पाहिजे. खालच्या लाईनला देवघराचे आहेत, किती पुजायचे. मी माझ्या बाबाचं पुजतो. आजानं जरा मला माझा आणि त्याचा आजाचं जरा असं वाकडं होतं. आमच्या आजानं आमच्या बाबावरती खूप अन्याय केला. ठीक आहे, असेल केला, पंजाने केला असेल, आजाने केला असेल, काहीतरी भाऊबंदकी असेल, काहीतरी असेल, म्हणून आवाज नको, तो झाला असेल. पण ह्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नियम आहेत आणि या नियमाने चाललं. जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत दुश्मनी होती. ज्या क्षणाला तो मेला त्यावेळेला तो पितर झाला, देवपितर झाला, दुश्मनी संपली आणि आलं कोठलं? पितरांचं नातं. मग याच्यामध्ये वडील आई, आजोबा आजी, पंजोबा पंजी, ह्या 3 पिढ्या येतात आणि ह्या 3 पिढींना त्रिपिंडी म्हटलं जातं. काही घराण्यामध्ये निर्वंश असतात, त्या निर्वंश आणि तिची बायको. काही घराण्यामध्ये ब्रह्मचारी असतो, तो ब्रह्मचारी हा एक पूजला जातो. एखादी मुलगी असेल तर तिचा टाक पूजला जात नाही, ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हे नियम आहे. मग देवघरामध्ये तुमचे जे काही नियमानुसार आहेत, त्याच्यामध्ये तुमची गाय वासरू, दुसरं काहीतरी कुठला तरी देव, कुठली तरी देवी, हा कालीमाता, हा कालीमाता ज्यांची कुलदेवी आहे त्यांनी कालीमाता जरूर पूजावी. पण तुमच्याकडे नाही, महालक्ष्मी आली, तुळजाभवानी आली, असं 2-2 होत नाहीत. तुम्हाला तुमची महालक्ष्मीची श्रद्धा आहे, दुसरीकडे तुम्ही त्याचा फोटो लावा, हे करा. पण देवघरामध्ये देव म्हणून ज्या वेळेला देव येतात त्यावेळेला त्यांचं कार्य वेगळं असतंय. आणि ज्या वेळेला तुमचे श्रद्धा असते त्यावेळेला त्याचं स्थान वेगळं असतंय. तुमच्या मनामध्ये एखादी सत्पुरुषाबद्दल प्रेम आहे. मग समजा स्वामी समर्थ असतील, गगनगिरी महाराज असतील किंवा आणि कोण असेल, जरूर पूजा तुम्ही. का? ते तुमचं श्रद्धास्थान म्हणून तुम्ही पूजा. आपल्यामध्ये म्हटलेलं आहे, देव मारी त्याला गुरु तारी, गुरु मारी त्याला कोणतरी, हाही प्रश्न विचारला. मग तुमचं जर श्रद्धा असेल तर ते जरूर तुम्ही पूजा, मूर्ती पूजा किंवा पादुका पूजा. त्यांच्या फोटो नाही चालत. का फोटो चालणार नाही? तुम्ही त्याला धुवू शकत नाही, त्याला अभिषेक करू शकत, म्हणून. आता आपल्याकडे देवघरामध्ये
तुपाचा दिवा लावतोय, त्यानंतर तेलाचा दिवा लावतोय. ठीक आहे, लावलं पाहिजे. पण तेल आणि तूप एकत्र करून लावा. ही तितकीच महत्वाची गोष्ट. देवघरामध्ये काय पाहिजे आणि काय नको, मी सांगितलेली ती लिस्ट तेवढी पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त काय असेल ना, ते नाही पाहिजे. भंगलेल्या मूर्ती नाही पाहिजेत. तुमच्या कुलदेवीच्या नावानं, कुलदेवाच्या नावानं 2 नारळ पुजा. दर अमावास्येला ते एक नाही फोडत चला. म्हणजे वाढवायचे. हं. तुम्हाला देव की नाही काहीतरी चुकलंय, हे सांगायला येत नाही. देव तुमच्या हातनं जर काही चुकलं असेल किंवा समजा तुम्हाला पुढं वाईट टायमिंग येणार असेल, तर ते सांगायला देव येत नाही. तो तुम्हाला सिम्बॉलिक काही गोष्टीनं सांगतोय. मग त्याचे इंडिकेटर काय आहेत? सिग्नल काय आहेत? तर हे सिग्नल आहे. तो नारळच असतोय. तो नारळ कुसतोय. ज्यावेळेला तो 2 नारळापैकी 1 नारळ ज्यावेळेला किंवा दोन्ही नारळ कुसतात, त्यावेळेला माझ्या घरामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. देवांचं काहीतरी चुकलेलं आहे. चुकलेलं आहे. हे समजा. आणि हे समजल्यानंतर त्याच्यासाठी चौकशी करा. कुठं चुकले ते बघा. ते बघा आणि त्याच्याप्रमाणे नाही काम करा. उगीच मला दुसऱ्यानं केलंय म्हणून माझं झालं पाहिजे. आजकालच्या खूप बायका अशा इमोशनल होतात. का होतात? तर माझ्या नवऱ्याची परिस्थिती सुधारावी, आमच्या घरची परिस्थिती सुधारू दे, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, लग्नामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते जाऊ देत. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीच्या कारणानं ही जी इमोशनल झालेली आहेत. मग ते उठतात आणि कुठं जातात? देवघराकडे जातात. बायका उठून देवघराकडे जातात. मग त्यांनी की नाही जे काही देव प्रचंड गोळा करतात, त्या देव गोळा केल्यामुळं त्यांचा तो दरबार की नाही असा मोठाच्या मोठा होतोय आणि विचित्र होतोय, की त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्ह तर येतच नाहीत. तर उलट त्याचे रिझल्ट्स हे निगेटिव्ह येतात. निगेटिव्ह येतात. त्याच्यामुळं तुमचं चांगलं होत नाही. तर त्याच्यामुळं तुमच्या अडचणीमध्ये भरच पडते. हे लक्षात ठेवा. काही लोकं आहेत, जे पितरांचे टाकणे डब्यात घालून ठेवतात. आणि डब्यात घातल्यानंतर ते त्याच वेळेला की नाही पक्ष पंधरवड्यामध्ये तेवढं की नाही काढायचं, त्या दिवशी त्याची पूजा करायची आणि पुन्हा डब्यात घालून ठेवायचं. ही प्रोसेस नाहीये. ही पद्धतच नाहीये. कुठेतरी कपाटात घालून ठेवायची किंवा इकडे त्या डब्यात घालून ठेवायचं. मग ज्यावेळेला येते त्यावेळेला की नाही ते देव की नाही मग पितर हुडकायचे. अरे तुमचे देवांची पूजा जशी रोजच्या रोज होत्या, तसं तुमच्या पितरांची पूजा ही रोजच्या रोज झाली पाहिजे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये असलेला पडलेला हा फरक आहे. आणि हा फरक ज्यावेळेला आज समाजामध्ये त्याचं म्हणजे साइड इफेक्ट दिसायला लागलेत. ती इतके प्रचंड दिसायला लागलेत, की बोलता सोय नाही. एक मेन घर असतंय. नंतर साइडला बाकीचे भाऊ होतात. आणि हे भाऊ मग त्या आमचं मेन घर तिथंच आहे. आमचं मेन घर तिथंच आहे, तिथं येतात. पण त्या मेन घरातल्या देवांचा आणि तुमच्या घरातल्या देवांचा काडी मात्र संबंध नाहीये, लक्षात ठेवा. ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडला, घरातून बाहेर पडला, ज्यावेळेला तुमचं ते घर सुटलं, त्यावेळेला तुमचा आणि तिथल्या देवांचा संबंध संपला. ही पहिली गोष्ट. संबंध एका गोष्टीचा राहणार आहे. सांगतो तुम्हाला. मग तुम्ही सेपरेट राहिला, तर सेपरेट झाल्यानंतर तुमचं घर सेपरेट झालं. घरामध्ये तुम्ही प्रवेश करतेवेळी तुम्ही नुसते पहिला प्रवेश केलेला नाहीये. तर तुम्ही देवांसह प्रवेश केलाय. म्हणजे पहिला तिथं देव आलेत आणि मग तुम्ही आलाय.
जर का तुम्ही देव न घेता जर तुम्ही तिथे प्रवेश केला, तर त्या घराला घर पण नाही म्हणत. घर म्हणत नाहीत हे लक्षात घ्या. आणि घर जर असेल, तर हे देव, पितर ह्याच्यासह आपण प्रवेश केला पाहिजे. वास्तुशांती कशाला म्हणतोय आपण? गणेश पूजनला वास्तुशांती म्हटलं जात नाही. म्हणजे ह्याही भाग वेगळा आला. आता तो विषय वेगळा आहे. आपण फक्त देवघराचा बद्दल बोलूया. तर ज्या वेळेला या गोष्टीचा विचार केला जातोय आणि हे चुकीचं ज्या वेळेला केलं जातंय, त्यावेळेला त्या घरामध्ये चांगलं होण्यापेक्षा वाईटच काहीतरी होतं. मग त्यामधनं तुमचा मुलांची तब्येत बिघडणं, त्यांचं करिअर बिघडणं, व्यसनाधीन होणं, वाममार्गाला लागणं, मुलींचं कॅरेक्टर बिघडणं, लग्नामध्ये प्रॉब्लेम येणं, लग्न न होणं, लग्न झालं तर न टिकणं, असं असं अनेक गोष्टी होतात. देव तुमचं काम काय करतोय? तुमच्या घरचं रक्षण करतोय. आणि हे कुठं करतोय? तुमच्या घरातल्या येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीपासून करतोय. हा देव, हे देवांचं काम आहे. आणि पितर काय करतात? तर पितर तुम्हाला सगळं डेव्हलप करतात. पितर तुम्हाला संतती देतात, वैभव देतात. आणि हे वैभव जर तुम्हाला पाहिजे असेल, तर पहिल्यांदा पितर पाहिजे. ज्यावेळेला तुमचा देवघर परिपूर्ण परिपूर्ण मी हा शब्द मुद्दाम वापरलाय. त्यावेळेला असेल, त्यावेळेला तुमच्या अडचणी ह्या दूर व्हायला चालू होतात. जर का एक गोष्टही त्यातली कमी जर झाली, तर मात्र त्या घरामध्ये अडचणीमध्ये भरच पडत असत्या. आणि सगळ्या कारणानं पडत असत्या. त्यामुळं देवघर परिपूर्ण पाहिजे हे लक्षात घ्या. मेन घराचा संबंध म्हणजे तुमच्या ज्यावेळेला जुनं घर असतंय, वडिलांचे घर असतंय, त्याचा संबंध एका गोष्टीशी राहतोय आणि तो म्हणजे सार्वजनिक देव जो असतोय. आपला करेव असत्या, म्हसोबा असतोय. जे बळीचे देव असतात. ते 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षातनं ज्यावेळेला ते केले जातात. त्याचा संबंध मात्र राहतोय आणि तो सगळ्यांनी मिळून करायचा. याच्या मागची भावना ही सुद्धा वेगळी आहे. म्हणजे त्या ठिकाणी देखील आपल्या भाऊबंधांनी काही कारणानं वर्षातनं एकदा तरी का होईना एकत्र यावं. ही देखील त्यातली भाग आहे. पण ही मात्र तुमच्या घरामध्ये तिथं मात्र तुम्ही येणार नाही, मेन घरामध्येच येणार. पण बाकीच्या देवांचा संबंध तिथला काही येणार नाही. तो मात्र तुमच्या घरामध्ये झाले. कारण तिथली कुलदेवी तीच तुमची असते. कुलदेव तिथलाच तो असतोय. अधिक देवता तीच असत्या. गणपतीही असतोय. पितरही तेच असतात. म्हणजे मोठ्या भावाला पितर वेगळे आले आणि लहान भावाला पितर वेगळे आले, असा काही संबंध नसतो. आणखी एक समज आहे. देव मोठ्याकडे येतात, नाहीतर लहानाकडे येतात. कोण सांगितलं? पूर्वी 10 माणसं होती. 10 मुलं व्हायची. म्हणजे मोठ्यानं आणि बारक्यानं बाकीच्या मधली काय सुटायची? नाही. देव सगळ्यांनाच पाहिजे. सगळ्यांच्याच घरात पाहिजे. कारण प्रत्येकाचा संसार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये देव पाहिजेत. प्रत्येकाच्या घरामध्ये जे मी सांगितलं देवघर परिपूर्ण तसं पाहिजे. हे सगळी देण जी आहे ही विभक्त कुटुंब पद्धतीमुळे झालेली आहे. त्याचा जर आम्ही विचार केला, तर तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं निघतील. दुसऱ्यानं सरी घातली म्हणून तुम्ही दोरी घालू नका. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.